तर नमस्कार भावांनो. तर आम्ही तिघं चाललो होतो मार्केटला. तो मला आमचा कुठे यांनी काय शाळेकडे जिल्ह्यात लक्ष न दिलं. आमच्या सगळं जाणार आहे पुढल्या काही ब्लॉकमध्ये दिसत तुम्हाला हे पण. आणि आमचा श्यामा, तर आम्ही चाललो आहे भरायला. भरपूर चाललो श्यामा, याला चाललो आहे आम्ही आता संगमनेरला. फ्लावर चालू आहे. फ्लावर नाही, दुसरं कंपनी माले आज 1-2 ट्रिप आजो, पण फ्लावर चालू आहे. तर जस्ट आम्ही राहुरीमध्ये स्टँड पशी स्टँडचं काम चालू काय. सकाळ सकाळी काहीच गर्दी नाही. सकाळी तरी साधारण 8 वाजल्यास नाही, 8 वाजले का जादा गजरे का वास वाटला गजऱ्याने सकाळ सकाळी घ्यायचं गाडीला तर आपण आलोय गाडीमध्ये. गाडी गेली चालू एअर प्रेशर भरायला. श्यामा अगरबत्ती लावा आहे का पण तिथं वर आहे. तर गाडीची साफसफाई करून घेतो, निघतो भरायला. पाय वर काढा हात 2 मिनिटं. तिथं गेल्यावर परत गाडी पुसून काढायची भरायच्या ठिकाणी गेलं. बॉक्स आहे ना मोठा इकडं पलीकडून पाहिला. तर तिथे बाकीचे गेल्याच्या नंतर पुसतो तिथं. मग काय मी भरायच्या पॉईंटला तो गाडी घेतली, आतमध्ये लावली. गाडी भरायला चालू आहे. म्हणजे 2 फूट 3 फूट हाईट आहे असा माल आहे. तर आपल्या सेवेसाठी डायरेक्ट भला मोठा AC पंखा. तर महिना चालू आहे भरायची माग इथे. तर भावंड आपली गाडी झाली भरून. आता आम्ही चाललोय गाडी घेऊन बाहेर काट्यावर. असा बेकार वाशीवर आला नाही तर इसको बोलते गायच्या ब्लवर बघून घ्या कसं आहे. बघा त्याच्यावर लिहिलेलं नसतं गायच्या फोना काय यपा गायच्या. मग काय भाव काटा बिटा झाला गाडीचा. आपल्या साईडला लावली एक साईडला. आता गाडी घेतो बांधायला. तर आता आपल्याला गाडी बांधायची. फळ्या वगैरे टाकूनच नाही टाकायच्या, पण गाडीचं बांधावं लागेल. आणि हे तर करायचंय काम हे सोलो. तर भावांना आमची गाडी झाली भरून पेपर वगैरे भेटले. आणि संगमनेरच्या बाहेर आलो लोणीच्या रोडला. तर आपल्याला करायचं होतं पाट्याचं काम. गाडी लावलेली पाट्याचं काम करायला इथं समोर गिरेचे समोरचं श्यामभाऊच्या पाहुण्यांचं. श्यामभाऊला लय डिस्काउंट दिला त्यांनी कामाच्या गोष्टीत, आहे का नाही श्यामा. इकडं एवढी जागा सोडून श्यामा फार झाडात गाडी घालायला लावली मला. बरोबर चल मग काय पडू तिथं मागं. आता काय मी झोपतो. मग काय पब्लिक अख्खी गाडीची पाठी खुलली. आपली लेफ्ट साईडची टप्पी हेल्पर प्लस खालच्या. आणि यो धिंगाणा इसको बोलते SP पॅटर्न. सचिन पालवे कंपनी एंड राहुरी. यो हमारा ड्राइवर. तो और भी है, ऐसा कुछ नहीं है, 2 ही है. तो इधर का भी देख सकते हो तुम. हाँ भाई है का. हे आयशरची खासियत. हे झोले मारायचा पावर आहे. हे झोले मारू नका म्हणतो आम्ही आणला. हे नाईटला आम्ही झोपले का यांची किस्से चालू होती. यांची 12 नंतर यंत्रणा आलं ती. तर नवीन पाठी आणले आता जस्ट वेगवेगळे ठोकूच राहिले. तर हे नवीन एवढंच आहे फक्त. तुम्ही झोले मारून व्हिडिओ काढून आता आम्ही व्हिडिओ न काढता माझं. हा बळच एखाद्याने गाणं मस्ती केली काय यांनी करायची. ते कुठं जाऊन झोले आणले का भावना लगेच अंगातला केडा जागा करायचा आणि लगेच झोले. तुम्ही व्हिडिओ काढून तेवढा माझं नाही ना तेवढं आम्ही नाही करीत. हे बघ ताजा आहे कालच्या चक्करचा ताजा. ह्यो ताजा हे जुना होता. त्याचं काही नाही मेन होता आपलं कवर होता म्हणून ह्यो मेन होता. आता हे अलीकडल्याला लावून टाकू.
तर यावेळेस सगळं नुकसान सगळ्याच्यात पाट्या तुटून गेल्या. हा सगळं नवीन आहे. सेंटर बोल्ट आणलं ना. आता एवढं काम करू मग इथून आपल्याला निघायचं डायरेक्ट चंद्रपूर साईड. तर आलं का नंतर त्याच्या बेंड वगैरे मारून घेऊ. हिला बेंड मारावं लागणार आहे. तेव्हा कमीत कमी नाही का एवढं मागं रबर उचललं काय, एवढं नाही उचललं पण एवढं तरी उचललं पाहिजे. तर आपलं काम एकदम कम्प्लीट झालंय ना. आपण तिथून बाहेर निघलोय. आता आलोय इकडं बायपासला. बायपासच्या दिशेनं म्हणजे डायरेक्ट नाशिक रोडला लागू आता इकडून आणि डायरेक्ट सिन्नरमध्ये वरती चढू समृद्धीला. चांगले मोठाली ब्रेकर आहे. फक्त एकदा आता ग्रीसिंग करायचं काही करू. बालिश काय माणसाला बोलावून काय नाही भाऊ काय नो. तर इथं ग्रीसिंग वगैरे करून मग दाखवेन तुम्हाला पुढलं नियोजन काय आहे काय नाही. डिझेल झालाय आमचा टाकून. आता द्रशा डिल्या कोण घ्या नाही मी थोड्या तैट घ्या बा सगळ्या पिळे मारेल. तर डिझेल बिझेल टाकून झालं. आता फक्त जेवायचे नियोजन करायचं. आईला हे नेले केलेलं आहे. आता गाडी परत रिटर्न घेऊन दाबून घेऊन आहे का श्यामा रिटर्नच घ्यावं लागेल गाडी. तर आम्ही आलो जेवायला. शंभाऊचा अवसान पाहिलं कच झालंय. आंघोळ करून आलेला आहे घरून तरी पण अवतार चेंज. अरे सिन्नरच्या मागं नवीनच धाबा झालेला दिसतोय. आपला हत्यार कुठे आहे इथं दिसानाच. या गाडीचं पल्ली कोणी दिसानाच करत गाडी कोण दिसाना. लगेच काय सिन्नरच्या टोलच्या वर आलो समृद्धीला. दिली श्यामेला खुट्टी खाऊन म्हणलं बस भाड्या बस चालू मग आता रात्रभर. आता रात्र म्हणजे आपला अख्खा सकाळपर्यंत आता त्याला वर्ध्यापर्यंत ड्युटी आहे. आता किती 8:39 झाले. आता भाऊ माघारी काय घ्यायची नाही. तर बाकी काय विषय नाही. आपल्याला बिल वगैरे आलं. आता ॲड्रेस वगैरे चेक करायचं. लोकेशन किती आहे काय किती किलोमीटर आपली रनिंग होणार आहे सगळं लगेच चेक करून घ्यायचं. आणि सकाळी किती वाजेपर्यंत जाणं होईल. म्हणलं का 12 वाजेपर्यंत जाणं व्हायला तर टेन्शन नाही आपल्याला. तर चला मग बिल्टीचं लोकेशन वगैरे चेक करून घेऊ. त्याच्यानंतर काय असेल ते श्यामा दाखील नाही दाखवलं तर मी दाखील सकाळी. ओके भेटूया नेक्स्ट पुढं. तर सकाळी आम्ही आलो अमरावतीच्या जवळ. तर आम्हाला सकाळीच एक काम भेटलं. डीएफ टाकायचं आहे का नाही भावा. कसं आहे आपली छाप आहे का नाही दोघांची. रात्र धरून नसतं काम. तर रात्री आम्ही इमर्जन्सी हँड बेल्ट टाकला. तिथं काय ब्लॉक वगैरे शोध घेतला नाही. आपलं लास्ट स्टेशनच्या जवळ. तर आपण ॲडजस्ट करून सुद्धा आलं हे केलं. आपले मित्र किरण भाऊ तुके आले बेल्ट घेऊन. त्यांनी बेल्ट वगैरे टाकून दिला रात्री साधारणतः 11 वाजता. किरण भाऊ आले स्वतः लाईव्ह किरण भाऊ येऊन आपलं बेल्ट वगैरे टाकून पुढे गेला. तेवढा दिसून नाही का आता गाडी चालू आहे त्याच्यामुळं त्यांनी स्वतः त्यांच्या हाताने बेल्ट टाकला. तर आता ॲडमिट टाकू आपण. बस ना अख्खं. हा जर श्याम भाऊ जर अख्खी बकेट बसली तर तुम्हाला बकेटीत घालून हाणू मी. आणि जर बसलं तुम्ही आणेल नाही बसलं तू आण. पैसे लावायची का लावायची ना. हा आणि बसलं तर तू न्यायचं. मग मला म्हणजे न्यायचं तिथं नेल. फक्त शब्दात बदल नाही करायचा. तर पब्लिक आपलं हे आहे का 27 लिटरची टाकी आणि ही बकेट 20 लिटरची. भावाला हेच कळत नाही. गया तू मेजवानीला जाएगा भाई. ना मला माहित नाही ते तिकडे काही करू. याने शब्दात जर बदल केला याला उचलू आपटा तुम्ही. डीएफ टाकलंय टाकी खोल मग त्या गोल. आता लावा ताकद. आता काही विषय नाही. आता माघारी नाही घ्यायची. तसा हाईट लावून चाललाय. आपण मागच्या वेळेस भरले पण असं नव्हतं भरलं. आणि असं भरणं चुकीचं आहे. असं नाही भरलं.
रात्री आपली गाडी नाही का ईदवर गरम होती, ईदवर गरम झाली ईदवर. इकडे एक लाईट लागला, इकडं माझं टेम्परेचर हालायला लागलं. मग तर इथं काहीतरी गाडी बघितला का, झोपेचा परिणाम अवघड आहे समृद्धी. तर फायनली भावांनो आपला जो समृद्धीचा सफर म्हणजे रनिंग होती ती आपल्याला संपलेली आहे. इकडे टाकत जाऊन दे एंड. आपण आता वर्धेमध्ये उतरलोय. लिस्ट बोर्ड खुल जा भाई फुल. उघडलं नागपूर आरवी. तर आता आपण जुन्या वर्धा रोडला आहे, जुना वर्धा बायपास. हैदराबाद कोणता आहे ना तो, हा हैदराबाद नागपूर बायपास. तर आता इथं पुढं जाऊन आपल्याला लेफ्ट ब्रिज खाली करून राईट मारून खाली परत वर्ध्याच्या पलीकडल्या जाम रोडला निघायचं. जाम तर सेटून जायला काही नाही, आपल्याला टाईम झालेला आहे सकाळी 7:53. इकडून बायपास डायरेक्ट बाहेरून निघू. तर फायनली आपण आलेलो आहे चंद्रपूर रोडला. चंद्रपूर इकडे वेगळा रोड आहे, कोणता आहे काय माहित नाही आपल्याला एवढा. हिंगणघाट हैदराबाद. तर आत्ता आपण ज्या चौकात आलेलो आहे का, हे जाऊन राईट जर मारलं ना इकडं हैदराबाद, तर हे फायदा चंद्रपूर रोड इकडं हैदराबाद. तर आता वाजले 8:45. आता इथं एकदा टर्न मारला का चहा वगैरे पिऊ, मग मस्त पैकी आराम से चलेंगे भाई. तर भावंडा मी आलो आता चंद्रपूरमध्ये. श्याम भाऊ उठून बसलाय आता. याला म्हणते ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर जो आता आला का पलीकडून, हवाय याला म्हणते ओरिजिनल ड्रायव्हर. ना मागा का लुक्खा बियांडा माणूस होता, पिकअप वाल्याचं ॲक्सिडेंट झालं, कोणती ॲम्ब्युलन्स सुद्धा आहे ना. चंद्रपूर काय पासिंग आहे चंद्रपूर? MH34 हा MH34 काय पलीकडून चला वडा. तर आपल्याला राहिलंय आता 105 किलोमीटर. हे असे बेंडी माणसं राहते, यांना RTO लायसन देतो तरी काय सर काय नो, हे चुकीचे हे दिसत नाही. आणि मोठ्या गाड्यावाल्याची चूक नसताना चुकी तरी ते. तर आम्ही थांबलो आता नाश्त्याला, कोणतं बल्लापरी गाव काय काय नु काहीतरी आहे. आता इथं थांबलोय. तर महिन्याची रस्सी पाहिली किती ती आता प्रत्येकाच्या डबल टिबल चौगल. श्याम्या म्हणे आता डोसे बिशे खाऊ. श्याम्या आता आलो कुठे? हात धो नाश्ता करू, मग आता पुढला सफर कंटिन्यू ठेवू. वाव काय भारी सावली. असं दुपारी इकडं मस्त ताडपत्री टाकून झोपायचं. मग तरी अँड्रॉइड डोसा दना दन ओके. श्यामे तर आपल्या लोकेशनच्या मागं 60-70 किलोमीटरवर थांबलो. स्टिंग घेतली बाबा, ओरिजिनल 1.5 फुटी स्टिंग नाही का. आणि त्याचं घ्यायचं कारण सांगतो तुम्हाला, इतकी घाण गरमी नाही इकडं. आता फक्त 12:30 वाजले तरी काय एवढं ऊन बेकार पडेल ना, मक्कार हलवायचे काम आहे. आपल्या 70 किलोमीटर जायचं आहे. जाय रे बाहेर जाऊन बस पळ.
याला सांगा राव कोणतरी समजून. शेड घे ने घे आम्हाला नाही का. इथं काय गाडीचा विषय झालेला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. लाईव्ह लाईव्ह झालेलं आहे काय सगळं ओरलं आहे. इकडून सुद्धा पाणी आत्ता मारेल. 4 व्हीलर आहे कोणती तरी गाडी आहे म्हणजे 1-2 तास झाले असेल त्याला हे किस्सा होऊन. आम्ही अर्धा 1 तास झाला लाईनीत बसेल होतो. तर कंपनी तिथं खाली करायचं का त्याचं किलोमीटर आहे एवढं 3.6 आणि 14 मिनटं. तर त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो. साधारण आपण नाही का खरंच जसं समृद्धी सोडला आणि या भागात आलोय तर 3-4 ॲक्सिडेंट झाले बघितले. म्हणजे या भागात ॲक्सिडेंट प्रमाण जादा आहे. आणि जिथं एका ठिकाणी पिकअपचं झालेलं होतं का तिथं मी तर म्हणतो ॲम्ब्युलन्ससुद्धा लवकर आली नव्हती. जे लोकलचा एक माणूस होता असा होता मनापासून मदत केली त्या पोरांची. तुम्हाला खरं सांगू ना म्हणजे एकदम असं बेकारचे समजा नाही का 1-2 जण असे होते ते व्हिडिओ काढणारे. तो डायरेक्ट त्यांना स्पष्ट बोलला व्हिडिओ नाही काढायचं. नसन मदत करायची तर व्हिडिओ नका काढू. आणि एकदम ओके मानला आपण त्याला. त्यांनी एका कंपनीची ॲम्ब्युलन्स बोलवली म्हणजे शासकीय रुग्णालयाची नव्हती काय कोणती होती काय कंपनीची होती ती. एक कंपनी होती तिथं त्या कंपनीमधली ॲम्ब्युलन्स बोलवली. नाही तर लोकलचं जे हॉस्पिटल राहतं तिथं एकसुद्धा ॲम्ब्युलन्स नाही आली. मग याच्यावर कळतं लोकलला किती सपोर्ट आहे लोकलचे दवाखान्याचा. म्हणजे मी म्हणतो स्वतःला ॲम्ब्युलन्स लांबच पोलीस गाडीसुद्धा नव्हती तिथं. हां आणि जो मध्यस्थी होता का हां जो कोण होता तो सपोर्टला माहीत नाही पण तिने इतका भारी सपोर्ट केलेला आहे ना खरंच. त्याला आपण मानलं तसं काय बाकीची माणसं फक्त बहुत तोंडापुरते तरी त्याच्यामुळं नाही का त्यांनी त्या दोघांना बाहेर काढलं. तर फायनली भावांनो आपण आलतो इथं कंपनी म्हणजे ते कंपनीचे म्हणायचं थोडक्यात. तरी आपली गाडी लागली इथं KTC लॉजिस्टिक्स काय नो आहे पण मोठी कंपनी आहे. आता श्यामा एंट्री करू राहिला. ऑइल इतकी बेकार गरमी ना एवढी घाण हे फडकं म्हणजे मोबाईल यायचं त्याच्यामुळे असं टाकेल. तर घेईन खाली करायला थोड्या वेळाने. तर हायचं भावांनो आम्ही आता गाडी सोडायला घेतली. हे पाहिलं का यो मा भाऊ श्यामा हाय कर बर भाऊ हाय वाला हबीबी वाला हबीबी हाल डायरेक्ट पसीना पसीना लय बेकार गरम तिकडं. तिचं जे फडक आहे का बोललंय तरी माझी टोपी बोलली नाही. अख्खी गाडी सोडली आम्ही आत्ता. तर आमची गाडी खाली करायला डायरेक्ट JCB आलेला आहे. आमच्या गाडीत माल काय तुम्हाला दाखवतो पारताना हे हो. आणि त्याला खाली करायला डायरेक्ट फॉकलँड आहे. नशीब 20 या सवडा एक त्याच्यात जाऊन बसणार मी. इकडं वाढायचं कसं करायचं पुढून तू सोड मी लेफ्ट न वडीतो. तर आपल्या आयुष्यामध्ये जर इशी अल्टर करणार कोण असं तर सांगा जरूर नाही का कमेंट मध्ये. याला म्हणते ड्रायव्हिंग धंदा. खिचन दे खिचन दे खिचन दे. वाव ते
तर आता भत्ता खोलतो त्याला भत्ता वगैरे काढून आता खाली करायला झोपणार आहे तू का मामा करा चालू म्हणा करा तुम्हाला वाटलं परत येऊ चेष्टा करू आला काय येणे थोडी खाली होणार आहे तर तसं काय नाही बा म्हणलं प्रत्येकाची पद्धत नाही का वेगळी राहते खाली करायची तू वड ना तिकडे वड ना मला काय तू भत्ता काढ मी अक्षय कागद पांगितो हा भत्ता धारायची बोली नव्हती मई हे घाम पाहिला का कष्ट कष्ट हो भांडायला काय आहे फक्त लोकांना काही वाटत नाही जाऊन द्या आधी घडी घालून घेतो तो परत आर्डर माय नाव आणि तुला डेंजर आहे याला कुठं काय असतं तर सांगायला नाही घाम पाहिला श्यामे ते हो असं राहतं कागदाच्या गाड्या जेव्हा निवांत राहतं माणूस तेव्हा कामच काम मागे मागे तर आपली गाडी झालेली खाली आणि त्यावर आम्ही पण आंघोळ ते करून एकदम फ्रेश झालेलो आहे तर आता आपल्याला फायनली काटा करायचा गाडीचा आणि पोच घ्यायची हे सर काय आहे म्हणा तर श्याम भाऊ पण फ्रेश मी पण फ्रेश आणि मायना मागून सुद्धा फ्रेश करून आहे फळ्या वेळा टाकून धुवून बिवून काढलेले ते सिमेंट लोड हो राहिलं का श्यामा ते कुठे काट पावते कुठे मागायच्या तर चला पब्लिक काटा करतो मग भेटवतो तुम्हाला तर भावांनो आमची गाडी झाली खाली तर आता आपल्याला काही काम नव्हतं आता मग आपल्याला जायचं होतं गडचिरोलीला आपली गाडी उद्या लोड होणार आहे उद्या तारखेला म्हणजे 23 तारखेला तर आता आपण गडचिरोलीच्या दिशेनं निघालेलो आहे रस्ता खराब आहे त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स जाणार आहे तर भावांना हा व्हिडिओ कसा वाटला काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर असेच नवीन व्हिडिओ जर पाहिजे असले तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर याच्यात आमच्या अडथळा आणायला यो अडथळा माणूस हटकून शिकावून राहिला हे असे जे भाऊ काय आता करा ॲडजस्ट